7 हवे होते, 6 नाही. मला तू थोडे पैसे देणं लागतोस नाही का मित्रा? काय हे, मी पार भिकारी झालोय. माझं नशीब इतकं कसं खराब आहे? तू कायमच जिंकतोस. बरं चल, तू मला कम्प्युटर गेम खेळताना हरवू शकतोस का ते पाहूयात. आणि ते आपण नक्की कसं बघणार आहोत? जर सेडच्या कम्प्युटरवर कुठलेही गेमच नसतील तर? हा, कम्प्युटरवर कदाचित नसतील कुठलेही गेम्स, पण ऑनलाईन नक्कीच खेळू शकतो ना, कुठल्याही गेमिंग वेबसाईटवर. हा, अरे मी तुला तिथेही सहज हरवू शकतो. मग चल ना, बघूयात. आता हा काय नवीन वैताग आहे? माझ्या प्रिय मित्रा, ती गेम खेळण्यासाठीची गरज आहे. पण तो इन्स्टॉल करायला सांगतोय ते शॉकवेव्ह प्लेअर प्लगइन म्हणजे तरी काय? ते प्लगइन आहे मेरी. पण प्लगइन म्हणजे काय असतं? मला वाटलं तुला माहित असेल, पण ठीक आहे, ऐक. प्लगइन्स हे प्रोग्राम्स असतात जे ब्राउझर मधील मूळच्या उपलब्ध सुविधांपेक्षा जास्तीच्या सुविधा पुरवण्याचे काम करतात. ते ब्राउझरशी स्वतःला जोडून घेतात आणि कम्प्युटर सुरू झाल्यावर आपोआप त्यांचे कार्य सुरू करतात. पण मला अजूनही कळत नाहीये त्यांची गरज का पडते. बरं, मगाचे फासे आठवतायत तुला? हो मग, पण त्यांच्यामुळे काय घडलं त्याची आठवण सुद्धा नको. तर आपण ज्या बोर्डावर खेळत होतो तो ब्राउझर असं समज. त्याचबरोबर ते फासे खेळ खेळण्यासाठीचं गरजेचं साधन होतं. त्यांच्याशिवाय तो खेळ बाकी सगळ्या गोष्टी असून देखील आपल्याला खेळताच आला नसता. समजलं? म्हणजे तू असं म्हणतोयस की प्लगइन्स हे असं साधन आहे ज्याच्यामुळे ब्राउझर कडून आपल्याला आवश्यक ती कामे करून घेता येतात. बरोबर मेरी. अशी अनेक प्लगइन्स आहेत जी ब्राउझरसाठी वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात. जसं की शॉकवेव्ह प्लेअरची ऑनलाईन गेम खेळण्यासाठी गरज असते, तसेच वेबसाईटचे ॲनिमेशन्स बघण्यासाठी किंवा काही वेळेस इंटरनेटवर व्हिडिओ बघणे यासाठी देखील त्याचा वापर केला जातो. मग बाकीची कोणती प्लगइन्स असतात? अनेक प्रकारची प्लगइन्स आहेत मेरी. उदाहरणार्थ ॲक्रोबॅट रीडर PDF फाईल्स वाचायला वापरतात. क्विक टाइम प्लेअर व्हिडिओज पाहण्यासाठी वापरतात. रिअल प्लेअरचा सुद्धा व्हिडिओ आणि ऑडिओसाठी वापर केला जातो. मस्तच. हे सगळं माझ्यासाठी फारच नवीन आहे. मला अजून एक प्लगइन दिसलंय, ते बघ. शांत हो मेरी. अरे ते प्लगइन नाहीये, ते एक एक्सटेन्शन आहे. तू असं कसं म्हणू शकतोस? ते कसं प्लगइन नाहीये? मूळ ब्राउझरचा भाग नाही. बरोबर. ब्राउझर बरोबरच काम करत आहे. बरोबर. ब्राउझरची कार्यक्षमता वाढवायला मदत करत आहे. बरोबर. मला वाटतंय तुझ्याकडूनच चूक होत आहे माझ्या विद्वान मित्रा. झाली तुझी नाटकं. आता काही बोलू मी? त्यात काय बोलायचं राहिलंय? बरं ठीक आहे, सांग. तू जे म्हणालास ते खरं आहे, पण प्लगइन आणि एक्सटेन्शन यांच्यामध्ये थोडासा फरक आहे. बहुतेक वेळेस अनेक जण तू केलीस तीच चूक करतात. मूळ फरक असा आहे की प्लगइन्स हे सर्वच ब्राउझर बरोबर काम करतात, पण एक्सटेन्शन्स फक्त एकाच ब्राउझरचा भाग असतात. त्यांचे कार्यक्षेत्र फक्त एकाच ब्राउझर पुरते मर्यादित असते. तिरी मला काहीच कळत नाहीये. फार गोंधळ होतोय रे. थांब, मी परत एकदा शिकवतो. आपण मोनोपोली खेळताना ज्या नोटा वापरत होतो त्या नोटा ह्या मोनोपोली सोडून इतर कुठल्याच खेळात वापरता येत नाहीत. एक्सटेन्शन्स ही त्यांच्यासारखी असतात, पण फासे मात्र सापशिडीसारख्या इतर खेळांमध्येही वापरली जातात. अच्छा, तू म्हणतोयस की इन्स्टॉल केलेली एक्सटेन्शन्स ही फक्त त्यांच्याशी संबंधित ब्राउझरवरच काम करतात, पण प्लगइन्स सर्वच ब्राउझरवर काम करतात. शेवटी समजलं बाबा तुला. हा, आता कोण नाटकीपणा करतोय? चल ते प्लगइन इन्स्टॉल करूयात, नाही का? आणि मग मी इतका जास्त स्कोर करणार आहे की माझा नाटकी मित्र तितक्या उंच बघता बघताच मागे पडेल.